मोटिवेशन मोटिवेशन म्हणजे काय? मोटिवेशन म्हणजे सगळ्यात मोठं बनण्याचं तुम्हाला प्रेरणादायक कल्पना. अहो भरपूर लोक या जगात आहेत जे लोकांना नुसतं मोटिवेशन करतात. उद्योगपती बनवायचं, बिझनेसमॅन कसं बनवायचं, कसं राहायचं, कसं खायचं. अहो मोठी मोठी कार्यशाळा होतात, लोक पैसा देऊन उद्योगपती बनायला जातात. अहो मित्रांनो, तुम्ही एक विचार करा, एक उद्योगपती दुसऱ्याला उद्योगपणा कशाला शिकवणार? त्यालाच वेळ भेटत नाही तर दुसऱ्याला काय शिकवणार? तर जे तुम्हाला कार्य शिकवतात ना, हे नुसतं जे काय ते शिक्षण असतं तेच बोलतो, पण करायचं तर तुम्हाला. तर हे लक्षात घ्या मित्रांनो, काही गोष्टी असतात ना, हे आपल्यालाच करावं लागतात. तो तुम्हाला मदत नाही करणार. मी कार्यशाळा बघितली, 7,000 दिले एक रात्रीचे. त्यांनी एक पड्यावर टीव्हीवर दाखवलं की असं भरायचं, असं करायचं, याला पाळायचं, त्या नियम पाळा, कठोर पाळा, हे पाळा, ते पाळा. अहो सर्व पाळल्यावर बनणारच. बस एवढ्याच गोष्टी करतो, नंतर तो सगळ्यात मोठा गुरु होतो. तर गुरुचा धंदा हा फार मोठा झालेला आहे आजच्या काळात. आणि मोटिवेशन देतात. आणि काल परवा अशीच काहीतरी एक बाई आली, ती म्हणले आमचं गुरुचा फोटो समोर ठेवा म्हणजे तुम्हाला ज्ञान भेटल. काय ज्ञान भेटल? फक्त तुम्ही ध्यान करा. अहो ध्यान केल्याने कोण मोठं होतं का? तुमच्या मनाला शांती भेटेल. कुठून भेटणार? तुमची बायको पळून गेल्यावर तुमच्या मनाला शांती भेटणार काय? तुमचा लहान पोरगा, आवडता पोरगा वारला, त्यांना बघून तुम्हाला काय आनंद भेटणार काय? काय नाही हो, सगळं बोल बच्चन आहे. जीवनात काय गोष्टी असतात ना, त्यांना बघून काय नाही होत. मन आपलं असं आतून दुखलं तर कुणी ठीक करू नाही शकत. तर भरपूर लोक म्हणतात की मेडिटेशन करा, हे करा, ते करा. ते बोट ठेवलंय की तुम्ही मेडिटेशन करा म्हणजे तुम्हाला सुकून भेटत. काय नाही भेटत. मन ही देवता, मन ही ईश्वर, मन से बड़ा ना कोई. भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, मेरा मन दर्पण द्यायला. आपलं मनच आपल्याला शांत करू शकतो, दुसरा कोणी तुम्हाला शांत करू शकत नाही. चला मित्रांनो, माझी काही छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला आवडल्या तर लाईक, सबस्क्राईब करा. तुमचं दुःख तुम्हीच मिटवू शकता, दुसऱ्या तुमचा मिटवू शकत नाही. तुमच्या हाताला चाकू लागला तर त्याला दर्द होईल का तुम्हाला दर्द होईल? तुम्हाला होईल ना. तर हे लक्षात घ्या, तुम्हालाच दर्द होईल, त्याला दर्द नाही होणार.